भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे धावितो, स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणेकडे धावितो. धावितो मी धावितो, माझा येशूसाठी मी धावितो. धावितो मी धावितो, माझा येशूसाठी मी धावितो. हालेलुया 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 हालेलुया, ओ हालेलुया 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 हालेलुया. जे काही लाभाची होते मी हानी म्हणून समजतो, जे काही लाभाचे होते मी हानी म्हणून समजतो. येशू राजाच्या
या कामासाठी मी आनंदाने धावितो. येशू राजाच्या या कामासाठी मी आनंदाने धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. कितीतरी अडचण आले विश्वासामध्ये स्थिर राहीन. कितीतरी अडचणी आले विश्वासामध्ये स्थिर राहीन. माझ्यासाठी येशूने नेमिले या वाटामध्ये मी धावितो. माझ्यासाठी येशूने मिले या वाटामध्ये मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. माझ्यावर येशू राजाला मी पाहावे म्हणून इच्छा आहे. माझ्यावर येशू राजाला पाहावे म्हणून इच्छा आहे. माझा आवड येसूचा आहे, त्याचा चेहरा मी पाहू कधी. माझा आवड येशू आहे, त्याचा चेहरा मी पाहू कधी. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो. माझा आत्मा जीव शरीर सारे माझा येशूसाठी अर्पितो. माझा जीवनाचा हे सर्व दिवस माझा येशूसाठी मी धावितो. माझ्या जीवनाचा हे सर्व दिवस माझ्या येशूसाठी मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कोणीकडे धावितो. स्वर्गीय बक्षिसासाठी मी कुणीकडे धावितो. धावितो मी धावितो माझा येसूसाठी मी धावितो. धावितो मी धावितो माझा येशूसाठी मी धावितो. हल्लेलुया 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 हल्लेलुया. ओ हल्लेलुया 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 हल्लेलुया. हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमाचं मी स्वागत करत आहे. दर रविवारी दुपारी 3 वाजता तुम्ही कार्यक्रम पाहू शकता. आणखीन एक गोष्ट, दर सकाळी सर्वेसर्रास संगे सकाळ असा एक लहानसा कार्यक्रम 2 मिनिटाचा तो प्रत्येक दिवस पाठी तुम्ही ऐकू शकता. पहा, ऐका, आशीर्वाद मिळवून घ्या आणि इतरांना सांगा. आजच्यापासून जाऊया
इर्मिया 18 अध्याय 6 वचनामध्ये, इर्मिया 18:6 हे इस्रायलच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्रायलच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. मी या कुंभाराप्रमाणे मला करता येत नाही का तुमच्याविषयी. या 18 अध्याय 2 वचनापासून पाहूया जरा. परमेश्वराने इर्मियाला म्हटलं, उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. कुंभाराच्या घरामध्ये जा, मला काय म्हणायचं आहे तुला म्हणणार आहे. आणि पुढच्या वचनामध्ये, मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता. पुढचं वचन, कुंभार मातीचे पात्र गडत होता, ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसं त्याने दुसरे पात्र घडले. मस्त बघा, पुन्हा ते वचन टाकूया. कुंभार मातीचे पात्र घडत होता, ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसं त्याने दुसरे पात्र घडले. आता 6 वचन परमेश्वर म्हणतो, असं मी करू शकत नाही का? या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय? कुंभार पात्र बनवत आहे, पण त्याच्या हातामध्ये पात्र बिघडले. बिघडताना काय केलं? ते बिघडले म्हणून फेकलं नाही, त्या मातीला पुन्हा आपल्या हातामध्ये घेतला आणि पुन्हा आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये, त्या रूपामध्ये त्यांनी बनवलं. तसं परमेश्वर त्या कुंभारासारखे बनवू शकतो. तुम्ही बिघडलेलं आहे. आज देवाने आम्हाला सुंदर बनवलं. तुम्ही प्रीचर सवोतिसक त्याच्या 7 अध्याय 29 वचनामध्ये, एक्लेसियास्टस चॅप्टर 7, पहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनाच्या मागे लागला आहे. म्हणजे देवाने तर आपल्याला उत्तम बनवलं, पण आम्ही आपल्या कल्पनाप्रमाणे आपल्या जीवनाला बनवून घेतलेलं आहे. पण माती असू दे, पात्र असू दे, ते आपल्या मनाने काय करत नाही. कुंभार मातीला उचलतो, लाल माती घेऊन येतो, आपल्या घरी आणल्यानंतर त्याला चांगलं पायाखाली तुडवतो, तुडवून जे काय दगड बेगड सगळं काढून त्या मातीला एकदम सुंदर बनवून घेतो, त्याचा आकार बदलून टाकतो. तुम्ही रोमक्रंसपत्री 9 अध्याय 21 वचनामध्ये, रोमक्रंसपत्री 9:21 किंवा एकाच गोळ्याचे, लाल मातीला आता गोळा बनवतो, नंतर एक पात्र उत्तम कामासाठी व हलक्या कामासाठी करावे, असं कुंभारला मातीवर अधिकार नाही काय? तुम्ही माती होता, नंतर मातीला शुद्ध केल्यानंतर तामीळ लिहिलेलं आहे, पायाखाली तुडवलेला माती हे आता गोळा बनतो, माती नाही आहे. म्हणजे पात्र होण्याच्या अगोदर मातीला या कुंभार तयार करतो. आम्ही माती आहे. जसं बायबल म्हणते, उत्पत्ती 2 अध्याय 6-7 जेनेसिस 2:6-7, मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. संपूर्ण पृथ्वीच्या मोठ्या भागावर ते बर्फ येऊन सगळ्यांना एकदम गार करून टाकला. आणि ते माती भिजल्यानंतर देवाने जमिनीतील मातीच्या मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुकला, तेव्हा मनुष्य जीवदारी प्राणी झाला. म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर तिथे ओस येऊ लागला, बर्फ येऊ लागला, सर्व माती एकदम ओलं झाल्यानंतर त्यातून काही माती देवाने आपल्या हातामध्ये घेऊन
त्याला नवीन रूप दिला, आपल्या स्वरूप दिला आणि त्या नाकावर आपला श्वास फुकला. म्हणून येशू ख्रिस्ताने आपला श्वास दिलं. यासाठी बघा, तुम्ही श्वास घेताना बघा, आणखीन कुठलं देवाचं नाव येणार नाही. तुम्ही येशूला नाकारला तरी तुम्ही श्वास घेताना येशूचं नाव घेता, कारण त्यांनी तुम्हाला सृष्टी केलेलं आहे. हे तुमच्या नाकाचा श्वास तुम्हाला सांगते. म्हणून बायबल म्हणते नाकामध्ये श्वास आहे, त्या श्वास दिले त्या परमेश्वरावर विश्वास करा. ठीक आहे, मी आता गोष्टीमध्ये येतो. आता मनुष्य स्वतःला बिघडून टाकलं तर परमेश्वर असं सोडला नाही. बायबल काय म्हणते, योहान 3:16, जॉन 3:16, योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकलौता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तो बिघडून जाऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे मनुष्य नाश नाही व्हायला पाहिजे, तर जीवन बिघडायला नाही पाहिजे. बिघडलेलं आहे, त्या बिघडलेल्या जीवासाठी येशू आपला जीव दिला. 2000 सालीपूर्वी परमेश्वर या जगामध्ये मानव रूप घेऊन आला, त्याचं नाव येशू ठेवला गेला. देव आहे पण या जगावर त्याला येशू म्हणून ठेवला. येशू म्हणजे आपल्या लोकांच्या पापापासून त्यांना तारणारा परमेश्वर. तसे येशू या जगामध्ये फिरला, शेवटी सर्वांच्या पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर केलेला गेला. तो मारला गेला, गाडला गेला, पण तिसरा दिवस तो जिवंत उठला. आज पण जिवंत येशू मसीह आहे, येशू ख्रिस्त. पण देव काय म्हणतो, या कुंभाराने मातीला केलं तसं मी तुमच्याशी करू शकत नाही का? तुम्ही बिघडलेला आहे. मत्तई 18:11 पाहतो, मत्तई 18:11, आणखीन जे हरवले त्यांना तारायला मनुष्यपुत्र आलेला आहे. आमच्या तामिळमध्ये लिहिलेलं आहे, जे बिघडून गेले त्यांना पुन्हा बनवायला परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तुमचं जीवन तुम्ही बिघडले किंवा तुमच्या मित्राने कोणी जीवन बिघडून टाकले. तुम्ही म्हणता त्याच्या कारणाने मी दारू पित आहे, त्याच्या कारणाने सिगरेट पित आहे, त्याने मला पिक्चर बघायला नेलं, कोणावर दोष लावता. पण चुकी तुमची पण आहे ना. तुमच्या जीवनात बिघडलेलं आहे. दारू पिऊन आपलं लिव्हर खराब होतो, सिगरेट पिऊन दोन्ही फेफडी लंग्स खराब होतात, हे आपल्याला ठाऊक आहे. तरी आज कितके लोक दारू पितात, सिगरेट पितात, आपल्या शरीराला हानी करतात. कारण देवाचे वचन म्हणते, करितकरांस पहिली पत्री 3:16-17 फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 3:16-17, तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल. कारण देवाचं मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, देव राहण्याची जागा आहे. त्याला तुम्ही बिघडलं तर देव बाबा तुम्हाला बिघडणार. तुम्ही आपल्या मनाला बिघडलं, देव राहण्याच्या ठिकाणाला तुम्ही घाण करून टाकलं, तर देव काय करणार? याला सुधारायला काय करणार? त्या मातीला परत तोडणार, परत तोडून त्याला पुन्हा मस्त बनवतो. आज तुम्ही देवाकडे बोला, देवाला सांगा, प्रभू तू कुंभार आहे, तू कुंभार आहे. मी स्वतःला बिघडून घेतलो किंवा मी बिघडलेला आहे, मला पुन्हा बनव. परमेश्वर म्हणतो, या कुंभाराने केलं तसं मी तुम्हाला करू शकत नाही का? बोला ना. परमेश्वर म्हणतो, बिघडलेल्या लोकांना बनवायसाठी. तुम्ही प्रेषितांची कृती आहे 9 अध्याय त्याच्या 1-2 पाहत आहे. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे याविषयीचे फुतकार टाकत होता. देवाच्या लोकांना मारत होता, जेलमध्ये टाकत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्री मागितली की तो मार्ग अनुसरणारे, येशूचा मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरूशलेमेस आणावे, असा अधिकार त्याला भेटला.
आज काही कानून धरून ख्रिस्ती लोकांना मारतात, जेलमध्ये टाकतात ना, तसं हा करत होता. तुम्ही येशूचं नाव घेता ना, तुम्हाला मी मारणार. येशूच्या मागे जाता का, तुम्हाला मारणार, जेलमध्ये टाकणार, असं तो करत होता. पण काय झालं माहिती आहे का, आता 3-4 वचनामध्ये काय घडलं बघा. प्रेषित कृती 9 अध्याय 3 वचन. मग जाता जाता असं झालं की तो दमिश्काजवळ येऊन पोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला, चारी बाजूला प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला, घोड्यावर बसला होता, खाली पडला. आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, हे शौला शौला, माझा छळ का करतोस. तर तो विचारतो, प्रभू तू कोण आहे. तो म्हण, प्रभू तू कोण आहे. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. काट्यावर लाथ मारणे तुला कठीण आहे. काट्यामध्ये लाथ मारलं, तुमच्या पायामध्ये रक्त येणार, चिरणार काटे. म्हणजे आज येशूच्या लोकांना तुम्ही सतवित आहे, मारत आहे, तर तुम्ही त्यांना मारता, तुम्हाला हे दिसतो. पण येशू काय म्हणतो, तुम्ही मला छळ करता, मला तुम्ही सतवताय. तर तो म्हणला 6 वचनामध्ये, प्रभू आता सांग मी काय करू. तेव्हा तो तरतर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला, प्रभू मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. प्रभू म्हणाला, जर तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे तुला सांगण्यात येईल. आता मी काय करू. आतापर्यंत माझ्या जीवनात चुकी केली. मी देवाच्या लोकांना मारलं, त्यांना सतवलं, येशूचं नाव घेऊ नका असं मी मारलं. आता मी काय करू सांग. मला वाटलं मी तर लोकांना, ते अंधविश्वासी त्यांना मी मारतो असं मला वाटलं. पण आता प्रभू तू म्हणतो, तू माझ्या छळ करतोस, मला सतवतोस, मला मारतोस. प्रभू आता मी काय करू. मला वाटलं सगळं मी मी वाईट नाही करत, मी चांगलं करतो असं मला वाटलं. पण आत्तापर्यंत माझ्या जीवनात मी केलेलं वाईट आहे हे मला कळलं. आता तू सांग मी काय करू. आणि प्रेषितांची कृती 9 अध्याय 15-16 ॲक्ट्स 9:15-16. आता प्रभू काय म्हणतो, या सौलाला जा, कारण परराष्ट्रीय राज्ये व इस्रायलांची संतती यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझ्या निवडलेला पात्र आहे. आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. आता हा म्हणतो, कशाने मला तू बोलवलं प्रभू. हो, राष्ट्रेना, राजांना आणि इस्रायल लोकांना माझं नाव सांगायला. त्यांनी येशूचं नाव घेणाऱ्यांना मारत होता, त्याला देवाने असं पात्र बनवला, तो येशूच्या नावाला सगळ्यांना सांगावा. हालेलुया. हे देवाचा कुंभाराचं काम आहे. जे बिघडले होते त्या मातीला पुन्हा आपल्या मर्जीनुसार, आपल्या इच्छेनुसार देवाने जसं पुन्हा बनवलं, तसं याची मर्जी नाही, याची इच्छा नाही, याची आवडायचं काम नाही. देवाला जे आवडेल, देवाचं पात्र. तुमच्या हातामध्ये ग्लास आहे, पण तुमच्या आवडीमुळे तुम्ही करणार. त्या ग्लासामध्ये पाणी टाकायचं का, चाय टाकायचं का, कॉफी टाकायचं का, ज्यूस टाकायचा का, हे तुमच्या हातात आहे ना. तसं देवाने बनवल्यानंतर आता माझ्या नावासाठी त्याला मी उपयोग करेल. आता तुम्ही देवाला सोपणार का. तुम्ही स्वतःला बिघडून घेतलं आहे का, तुमच्या शरीर बिघडलेलं आहे का. देवाकडे आरोले मारा, म्हणा माझ्या पापाची क्षमा कर. मी दारू पिऊन माझ्या शरीराला बिघडून घेतलं, मी सिगरेट पिऊन आणि गंजा अबिन खाऊन मला बिघडून घेतलेलं आहे. आता मला बाहेर येता येत नाही. पण बिघडलेल्या लोकांना बनवणारा कुंभार येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे या. तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही देवाच्या हातामध्ये तुम्ही मातीसारखं आहे. तुम्हाला पुन्हा बनवणार, तुमचं जीवन नवीन होणार. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, धन्यवाद प्रभू. तो म्हणतो या कुंभारासारखा मी आहे. या कुंभारासारखं बिघडलं तुम्हाला पुन्हा बनवू शकत नाही का. आज तुझं वचन ऐकलेले प्रत्येकजण म्हणतात, देवा मी स्वतःला बिघडून घेतलं, किंवा काही लोकांनी मला बिघडून टाकले, आता मी कसं बरं होणार. पण तू कुंभार या बिघडलेला सगळं मातीला तुझ्या हातामध्ये घे प्रभू, आणि त्यांना पुन्हा बनव. आता यापुढं
तुझ्या मर्जीप्रमाणे, तुझ्या इच्छाप्रमाणे वागायसाठी त्यांना उत्तम पात्र बनव प्रभू. तू निवडलेलं पात्र असू दे. म्हणजे यापुढे येशू ख्रिस्ताने मला पापापासून सोडवलं, रोगापासून सोडवलं, असं प्रत्येकानं येशूचं नाव सांगून साक्षी द्यायला पाहिजे. असे प्रत्येकानं स्पर्श कर प्रभू. लॉर्ड टच एव्हरीवन, टच एव्हरीवन. आता स्पर्श कर. सगळं रोग निघून जाऊ दे, सगळं पाप निघून जाऊ दे, त्याच्या मनामध्ये शांती येऊ दे. येशूचा प्रकाश सौलाच्या चारूभोवती पडलं, यांच्यावर पडू दे देवाचा प्रकाश. येशू जगाचा ज्योती आहे, प्रकाश आहे, यांच्यावर प्रकाश पाड प्रभू. आता यापुढे यांचे जीवन अंधारामध्ये नाही पण ज्योतीमध्ये, प्रकाशामध्ये राहायला पाहिजे. आशीर्वाद कर, त्यांचे सर्व गरजा पूर्ण कर प्रभू. येशूच्या नावानं मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. गॉड ब्लेस यू. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334249695.